चला विद्यार्थ्यांनो, आज आपण काल मापन हा टॉपिक अभ्यासणार आहोत। कुठला टॉपिक आहे? काल मापन। टॉपिकचं नाव काय आहे आपल्या? तर काल मापन हे आपल्या टॉपिकचं नाव आहे। कुठल्या टॉपिकचं नाव आहे? तर काल मापन। काल काल म्हणजे काय आहे? तर वेळ, आणि वेळेचं काय करायचं आहे आपल्याला? मापन करायचं आहे। वेळेचं काय करायचं आहे आपल्याला? मापन। आता वेळेचं मापन, आता पूर्वीच्या काही वेळ कशी कळायची? सूर्य डोक्यावर आला, सूर्य उगवला, सूर्य मावळला, पहाट झाली, कसं कळायचं? तो कोंबडा आरवला की सगळी माणसं उठायची। ओके, तेव्हा मग काय होतं का? घड्याळ होतं का? नव्हतं। आता कशा कशाची सुविधा आहे? घड्याळाची सुविधा आहे। प्रत्येक गोष्ट आपल्याला काय करता येते? मापता येते। ओके, काल मापन। काल म्हणजे हे काय आहे? वेळेचं मापन। वेळेचं मापन करायचं। आता वेळेचं मापन कसं करायचं? आता सगळ्यांना सांगायचं म्हणजे वेळ आहे, काय आहे? वेळ आहे। तर वेळेचं मापन आपल्याला काय करायचं आहे? करायचं आहे। वेळेचं मापन करताना आपण कशा पद्धतीने करतो? तर घड्याळ वापरतो। किती वाजता मला शाळा आहे? किती वाजता शाळा सुटणार आहे? आज कोणत्या तासिका आहेत? किती वेळाची एक तासिका असते? सर्व गोष्टीचं आपण काय करतो? एक मापन ठेवतो, किंवा आपण टाइम टेबल लिहितो। आपण टाइम टेबल लिहितो म्हणजे काय? वेळेचं मापन करतो। मला तासिका किती आहेत? किती तासिकेमध्ये किती धडे शिकवले किंवा काय शिकवले, सगळं आपण कशामध्ये बघतो? तर मापनामध्ये बघतो। बरोबर आहे। काल मापन, काल मापन करायचंय म्हणजे वेळेचं काय करायचं आहे आपल्याला? मापन करायचं आहे। वेळेचं काय करायचं आहे आपल्याला? तर मापन करायचं आहे। आता वेळेचं जेव्हा मला मापन करायचं आहे, तेव्हा मला वेळ मापनासाठी कशाची गरज असते? तर मला घड्याळाची गरज असते। कशाची गरज असते? तर मला घड्याळाची गरज असते। हे सगळ्यांना घड्याळ दिसतंय? आता घड्याळामध्ये किती काटे असतात? काही काहींच्या घड्याळामध्ये 2 काटे असतात, काही काहींच्या घड्याळामध्ये 3 काटे असतात। बरोबर। आता हे जे घड्याळ आहे, घड्याळाचे वेगवेगळे प्रकार आहेत। बरोबर। भिंतीला अडकवतो घड्याळ, शोपीस म्हणून आपण ते वाळूचं एक घड्याळ वापरतो बघा, ते एक घड्याळ। परत हे एक अशा प्रकारचं घड्याळ जे आपण भिंतीला हातामध्ये एक घालतो। वेगवेगळ्या आकारामध्ये, वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला काय मिळतात? आजकाल घड्याळ मिळत असतात। आता हा जो छोटा काटा आहे, हा छोटा काटा, ह्याला कुठला हे म्हणतो आपण? ह्याला तास काटा असे म्हणतो। कुठला काटा म्हणतो? तास काटा। आणि जो हा मोठा काटा आहे, ह्याला काय म्हणतो आपण? तर ह्याला मिनिट काटा असे म्हणतो। काय म्हणतो ह्याला आपण? मिनिट काटा असे। आता 10 वाजून किती मिनिटं झाले? 10 मिनिटं झाली। आणि हा जो नुसता पळतो, राऊंड 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 सारखं टून 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 करतो, त्याला आपण काय म्हणतो? सेकंद। सेकंद काळ। ह्याच्यानुसार आपल्या घड्याळामध्ये आपण काय करतो? त्याचं मापन करतो। आता घड्याळामध्ये 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 13 वाजले, 13 वाजत नाहीत म्हणजे 1 वाजता। ओके, मग ह्याचं मापन कशा प्रकारे करतात किंवा काय करतात? तुम्हाला जो लहान काटा आहे त्याला काय म्हणायचं? तास। जो मोठा काटा आहे त्याला काय म्हणायचं? मिनिट काटा। मिनिट काटा आणि तास काटा कळाला तुम्हाला? आणि जो कंटिन्युअसली फिरत राहतो त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात सेकंद काटा। ह्याच्या आधारित आम्हाला काय प्रश्न विचारतात? हा, तर एका तासामध्ये किती मिनिटं असतात? तुम्हाला ह्याच्या आधारित प्रश्न काय विचारतात? एका तासामध्ये किती मिनिटं असतात? एका तासामध्ये किती मिनिटं असतात? तर 60 मिनिटं असतात। पाठच करायचं। एका तासामध्ये 60 मिनिटं असतात। तर 2 तासामध्ये किती मिनिटं होतील? एका तासामध्ये जर 60 मिनिटं होत असेल तर 2 तासामध्ये 120 मिनिटं होतात। बरोबर। एका तासाला 60 तर 2 तासाला 120। तुम्हाला 2 तासाचं कधीच विचारत नाही, एका तासाचं विचारतात। एका तासामध्ये किती मिनिटं असतात? तर एका तासामध्ये 60 मिनिटे असतात। बघा, मी पुन्हा रिपीट करते, एका तासामध्ये 60 मिनिटे असतात। एका तासामध्ये किती मिनिटं असतात? तर 60 मिनिटे असतात। एका तासामध्ये 60। अर्ध्या तासामध्ये 30 मिनिटं असतात। 1 तासामध्ये 60, त्याच्या निम्म करायचं म्हणजे अर्धा तास करतो। अर्ध्या तासामध्ये किती मिनिटं असतात? तर 30 मिनिटं असतात। पाऊण तासामध्ये किती असतात? 45 मिनिटं असतात। आणि पाव तासामध्ये 15 मिनिटं असतात। हे घड्याळ आहे। ओके, या घड्याळामध्ये किती वाजले, काय वाजले हे आपण बघतो।
हे घड्याळ आहे, सगळ्यांना घड्याळ दिसतंय बरोबर. बरोबर आहे. हा पहा, हा काटा सेकंद काटा नुसता चाललाय 2:05 5 मिनिटे होत आलेली आहे बरोबर आहे. म्हणजे घड्याळ काय आहे, चालू आहे बघा, चालू घड्याळ दाखवते. ओके, ह्या घड्याळामध्ये आता हा जो सेकंद काटा मिळतो, आता बघा हिथून सुरुवात करतो आपण बरोबर आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 1 5 5 2 10 5 1 15 5 20 5 5 25 5 36 5 7 35 पंचाहत्तर 40 5 9 45 5 10 50 50 आणि 5 55 55 5 60 बरोबर बालाच्या अलीकडे म्हणजे बरोबर एका तासामध्ये 60 मिनिटे होतात बरोबर आहे. एका तासामध्ये 60 मिनिटे होतात. आता अर्ध्या तासामध्ये किती मिनिटं होतात, आता अर्ध्या तासामध्ये म्हणजे 2 वाजून गेलेले आहेत का, वाजते वाजून गेलेले बरोबर आहे, 2 वाजून गेलेले. आता हा जो काटा आहे तो बरोबर इथे येणार 6 वर. किती येणार, 6 वर येणार. 6 वर आला की बरोबर किती मिनिटं होतात, 30. बघा 5 1 5 5 2 10 5 1 15 5 20 5 5 25 5 7 30 बरोबर 30 मिनिटं. किती मिनिटं होणार, 30 मिनिटं. किती मिनिटं होणार, 30 मिनिटं होणार. सगळ्यांना काटा दिसतो. आणि हाच काटा जेव्हा इथं जाईल 30 35 45 5 45 जेव्हा 2:45 वाजतील बघा, 2:45 वाजतील तेव्हा 45 मिनिटं होणार. आणि जेव्हा 2:15 वाजतील, आता 2:15 म्हणजे 2 वाजून 15 मिनिटं होतात. 2:15 म्हणजे किती होतात, 2 वाजून 15 मिनिटे. तुमच्या समोर घड्याळच आहे बघा. घड्याळामध्ये एकूण किती आहेत काटे, एकचा एक. एकूण काटे किती आहेत, 3 आहेत बरोबर. आणि काय काय घड्याळामध्ये किती काटे असतात, फक्त 2च काटे असतात. आता घड्याळामध्ये एकूण किती तास दाखवले जातात, 1 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत. सकाळचे 12 संध्याकाळचे 12 बरोबर. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. सकाळचे म्हणतो का आपण, नाही पहाटेचे 2 म्हणतो बरोबर. 12 6 3 9 महत्वाचे काय आहे, 12 6 3 9. आता ह्याच घड्याळामध्ये तुम्ही मध्ये इकडे बघू शकता, प्रत्येकाच्या मध्ये किती किती रेषा आहेत, 5 5 आहेत. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 बरोबर. प्रत्येकामध्ये किती कितीच आहे, 5 5 आहे. आता पुढे अजून हे आपल्याला काय सांगितलंय बघा बघ, मिनिट काटा तास काटा किती वाजून किती मिनिटे झालेली आहेत. आता घड्याळामध्ये एकूण हे किती आहेत, आकडे किती आहेत, अंक किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 टोटली जेवढे एकूण आपले अंक किती आहेत, तर 12 आहेत. एकूण अंक किती आहेत, तर 12 आहेत. हे आपलं काय झालं, काल मापनासाठी आपण कशाचा वापर करतो, तो घड्याळाचा वापर करतो. हे झालं आपलं घड्याळ. सगळ्यांना घड्याळ दिसतंय. एक काटाच कंटिन्युअसली चाललाय, एक त्याच्यापेक्षा हळू चाललाय आणि एक 2 वर आहे, तो नुसता आपल्याला तास दाखवतो किती वाजलेत किती वाजायच्यात बरोबर. जेव्हा काटा 3 वर येतो तेव्हा काय म्हणतो आपण, 2:15 वाजले 2:15 वाजले म्हणजे हा काटा मोठा काटा. हा जेव्हा 3 वर येणार तेव्हा किती वाजले, आणि हाच मोठा काटा जेव्हा 6 वर येणार तेव्हा किती वाजले. हाच जेव्हा 9 वर जातो तेव्हा किती वाजतात, आणि हाच काटा 3 वर जातो 12 वर जातो तेव्हा किती वाजतात. हे सर्व आपण काय करत आहोत, बघत आहोत. आता ते घड्याळ खूप आलतंय, आपण ह्या घड्याळाचा वापर करू. तिला किती आहेत, 12. इथं 3 इथं 6 इथं बरोबर आहे. 6 12 3 9 दिसत नाही, मी तिकडच्या साईडला ड्रॉ करते.
हे आपण घड्याळ समजूया. घड्याळमध्ये महत्वाचे काटे किती आहेत बघा, महत्वाचे अंक आहेत. पहिला आहे 12, 3, 6 आणि 9. आता आपण एक एक टाइम समजून घेऊया. आता इथं 3 वाजलेले आहेत, बरोबर 3 म्हणजे माझा जो मोठा काटा आहे तो कितीवर आहे, 12 वर आहे. आणि जो लहान काटा आहे तो कितीवर आहे, 3 वर आहे. बरोबर माझे किती वाजलेले आहेत, 3. आता जेव्हा हाच काटा फिरून बरोबर दोन्ही काटे एका वेळेत येतात तेव्हा माझ्याकडे किती वाजलेले, तर 3:15 वाजलेले आहेत. किती वाजलेले, 3:15 वाजलेले आहेत. आणि हाच काटा खाली आला तर 3:30 वाजलेले आहेत. जेव्हा 3:45 वाजता तर काटा थोडासा हललेला असतो तेव्हा किती वाजलेले, 3:45 वाजलेले आहेत. बघा हे सगळं आहे ते आपण कसं हे करतो तर बघा 1 तास 60 मिनिटे, अर्धा तास 30 मिनिटे, पाऊण तास 45 मिनिटे आणि पाऊण मिनिट म्हणजे 15 मिनिटे. 3 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत. 3 वाजून 16 मिनिटं झालेली आहेत. 3 वाजून 17 मिनिटं. आपल्याकडे जे वॉच आहे आजकालच्या वॉचमध्ये ते येतं की 3 वाजून किती म्हणजे 2:45, 3:15, अर्धा तास आणि 1 तास. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, कालमापनाचं मापन करत असतो. ह्याच्या पुढचं काय आहे, मिनिट काटा, तास काटा मी तुम्हाला सांगितलं. घड्याळाला लहान काट्याला काय म्हणतात, तास काटा. 1 तास म्हणजे किती मिनिटे, 60 मिनिटे. बरोबर आहे. घड्याळात एकूण डॅश डॅश अंक असतात तर 12 अंक असतात. ह्याच्याविषयी पण मी तुम्हाला काय माहिती सांगितलेली आहे. आता मी टॉपिक कडे जाते, नवीन टॉपिक शिकते. दिनदर्शिका. कुठला टॉपिक आहे, दिनदर्शिका. दिन दिवस दाखवतात. ओके, आज कुठला वार आहे कळायला पाहिजे, तारीख कळाली पाहिजे, वर्ष कळालं पाहिजे, महिना कळायला पाहिजे, श्रावण आहे, भाद्रपद आहे, मराठी महिना पण कळायला पाहिजे, इंग्रजी महिने सुद्धा आपल्याला कळाले पाहिजे. तर दिनदर्शिका या टॉपिक मध्ये आपण पहिल्यांदा काय बघतोय, तर पहिल्यांदा मी सांगते की एका वर्षामध्ये किती महिने असतात, तर एका वर्षामध्ये 12 महिने असतात. बरोबर आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. बरोबर टोटली किती असतात, तर 12 महिन्याचं एक वर्ष असतं. बरोबर. आता त्याच्या पुढे मराठी महिने पण आहेत. आपण मराठी महिन्याचा पण वापर करतो. ओके, मराठी महिने कुठले आहेत बघा, मराठी महिने लिहिलेले आहेत, त्यांचे दिवस पण मी इथे लिहिलेले आहेत. आता मराठी महिन्यामध्ये काय काय आहे, चैत्र. पहिला महिना कुठला आहे, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, मार्गशीर्ष, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. बघा, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. हे काय झाले आपले मराठी महिने. मराठी महिने टोटली किती आहेत, 12 आहेत. आणि इंग्रजी महिने पण टोटली किती आहेत, एकूण किती आहेत, तर दोन्ही पण किती आहेत, 12 आहेत. आता चैत्र महिन्यात 30 किंवा 31 दिवसाचा असतो. चैत्र महिन्यामध्ये आपण काय साजरा करतो, तो गुढीपाडवा हा सण आपण चैत्र महिन्यामध्ये साजरा करतो. वैशाख महिन्यामध्ये कोणता सण साजरा करतो, फाल्गुन महिन्यामध्ये आपण कोणता सण साजरा करतो, आषाढ मध्ये आपण काय साजरा करतो, श्रावण मध्ये आपण काय साजरा करतो, भाद्रपद मध्ये काय, अश्विन मध्ये काय, कार्तिक मध्ये काय साजरा करतो, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण कुठले सण साजरे करतो, पौष महिन्यामध्ये आपण कुठले सण साजरे करतो, माघ महिन्यामध्ये आपण कुठले सण साजरे करतो, फाल्गुन मध्ये आपण कुठले सण साजरे करतो. ह्याच्याविषयी सर्व माहिती आपल्याला काय करायची आहे, तर माहिती असणे आवश्यकच आहे. आता आपण बघूया की कुठला महिना कितीचा असतो. आता बघा, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद एवढेच महिने 31 दिवसाचे असतात. इथून पुढचे जे काही महिने आहेत ते किती दिवसाचे आहेत, 30 दिवसाचे. कुठला आहे, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. हे महिने किती दिवसाचे आहेत, तर 30 दिवसाचे आहेत. आता ह्याच्यात जोडीला आपण कुठले महिने बघतो, तर ह्याच्यात जोडीला आपण इंग्रजी महिने पण बघतो. हे झाले मराठी महिने. इंग्रजी महिने पण बघतो. आता इंग्रजी महिन्यामध्ये कुठले महिने बघतो, जानेवारी आला, फेब्रुवारी आला, मार्च आला, एप्रिल आला, मे आला, जून आला, जुलै आला, ऑगस्ट आला, सप्टेंबर आला, ऑक्टोबर आला, नोव्हेंबर आला, डिसेंबर आला. ओके, कुठले महिने किती दिवसाचे आहेत, हे झाले आपले मराठी महिने. आता कुठला महिना किती दिवसाचा आहे हे पण माहित असणं खूप गरजेचं आहे. आता
जानेवारी, फेब्रुवारी, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. हे आपले झाले टोटली मराठी. आपले इंग्रजी महिने. जानेवारी किती महिन्याचा असतो? 31. फेब्रुवारी 28 किंवा 29. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिना कितीचा असतो? 31चा असतो. मार्च, एप्रिल 30, मे 31, जून, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 30, जुलै 31, ऑगस्ट, मार्च, मे, जून, जुलै, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 31. म्हणजे काय असतात? 30-31चे काय असतात? आपले टोटली महिने असतात. मार्च, एप्रिल, जून, जुलै, ऑगस्ट, जुलै आणि ऑगस्ट. आता बघा, जानेवारी कितीचा असतो? 31चा. फेब्रुवारी महिना 28 किंवा 29. आता लीप वर्ष ज्या वर्षी असतं त्या वर्षी महिना असतो 29चा. बाकीच्या दिवशी कितीचा असतो? नॉर्मली 28चा असतो. मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30, डिसेंबर 31. असे आपण काय म्हणतो मराठी? आपण अशा इंग्रजी महिन्यांचा काय करतो? वापर करतो. तर मराठी महिन्यात चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, मार्गशीर्ष, बरोबर आहे. हे सगळे काय आहेत? मराठी महिने आहेत. आता आपली दिवाळी कधी साजरी करतो? नागपंचमी सण कधी साजरा करतो? रक्षाबंधन कधी साजरी करतो? ह्याच्याविषयी तुम्हाला पेपरला प्रश्न विचारले जातात की रक्षाबंधन हा सण कोणत्या मराठी महिन्यामध्ये साजरा केला जातो? तेव्हा आपण श्रावण टाकतो. त्याच्यानंतर श्रावण महिन्यामध्येच नारळी पौर्णिमा पण साजरी केली जाते. कधी केली जाते? श्रावण महिन्यामध्येच केली, बरोबर. नागपंचमी हा सण कधी साजरा करतात? ह्याच्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारला जातो. दिवाळी कधी साजरी करतात? महाशिवरात्री कधी असते? आषाढी एकादशी कधी असते? ह्याच्यावर पण तुम्हाला काय विचारले जातात? मराठीमध्ये प्रश्न विचारले जातात. बुद्धिमत्तेला सुद्धा, गणितावर सुद्धा आधारित अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे बघा, जर तुम्हाला आता गटात न बसणारा शब्द ओळखा. जेव्हा तुम्हाला 31-31चे महिने दिले जातात, जसं की श्रावण असेल, ज्येष्ठ. आता तुम्ही म्हणता एवढं काय लक्षात ठेवायचं काही ह्याच्यामध्ये? तर लक्षात ठेवावंच लागेल, पर्यायच नाही. काय आहे तर बघा, ज्येष्ठ महिना दिलाय, श्रावण, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण. श्रावणच्या ऐवजी जर तुम्हाला मी कार्तिक महिना दिला तर कार्तिक महिना कितीचा आहे? 30चा. बाकी सगळे महिने कितीचे आहेत? 31चा आहे. गटाच्या बाहेर निघणारा पर्याय. ह्याच्यामध्ये गटाच्या बाहेर काय? सगळे मराठी महिने. पण महिन्यांचे दिवस पण काय आहेत? आपल्याला महत्वाचे असतात. की कुठल्या महिन्यामध्ये किती दिवस असतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे. किती महिन्यामध्ये? म्हणजे चैत्र महिना आला, ज्येष्ठ आला, आषाढ आला, श्रावण आला, भाद्रपद आला. भाद्रपद पर्यंतच आपण 31 महिने. तिथून पुढचे सगळे आहेत आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, ते सगळे दिवस 30चे आहेत. आता ह्याच्यामध्ये जेव्हा प्रश्न पेपर मध्ये विचारला जातो, एक तर 30चे महिने देतात किंवा 31चे महिने देतात आणि तुम्हाला सांगतात की गटाच्या बाहेर कोणता शब्द निघेल, तेव्हा मग त्यातला एखादा महिना काय निघतो? आपला बाहेर निघत असतो. हे बुद्धिमत्तेमध्ये सहसा जास्त करून विचारला जातात. आता ह्याच्यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात? सेम आहे. जर आज बुधवार आहे तर उद्या कोणता वार आहे? आज बुधवार आहे तर उद्या कुठला वार असणार आहे? बुधवार. आठवड्याचे वार किती असतात? 7. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. वार किती आहेत? 7. कुठल्या दिवशी सुट्टी असते? रविवारची आपल्याला कंपल्सरी काय असते? सुट्टी असते. शाळेचं सांगते, शाळेला कधी सुट्टी असते? हॉलिडेज, संडेज, हॉलिडे आपण म्हणतो. त्याच्यानंतर उद्या मंगळवार आहे
उद्या मंगळवार आहे, तर आज कोणता वार आहे? उद्या कुठला वार आहे? मंगळवार आहे. मग आजचा वार विचारलाय, उद्याचा वार सांगितला आज. उद्या आपण भेटूया, कुठल्या उद्याच्याला उद्या आपण भेटूया असं म्हणतो, म्हणजे उद्याचा वार. आजचा वार कुठला आहे? सोमवार. उद्याचा वार मंगळवार. मंगळवारी काय करूया आपण? भेटूया. 24 तास म्हणजे किती दिवस? एक दिवस. एक अख्खा दिवस म्हणजे किती येतात? 24 तास. बुधवारच्या आधीचा दिवस मंगळवार. वैशाख महिन्यात किती दिवसाचा असतो? आत्ताच बघितलं आपण, पूर्णपणे 31 दिवसाचा एक महिना असतो. ह्याच्यावर आधारित सर्व प्रकारचे असेच प्रश्न येत असतात. अशाच प्रकारचे प्रश्न असतात की काय असतंय, उद्या कोणता वार आहे, वैशाख महिना कितीचा आहे, ज्येष्ठ महिना कितीचा आहे, कुठल्या महिन्यामध्ये कुठला सण येतो, ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर अजून काय प्रश्न विचारले जातात, तर ह्याच्यावर अजून एक प्रश्न विचारला जातो की जानेवारी फेब्रुवारी गुढीपाडवा कुठल्या महिन्यामध्ये येतो. हा प्रश्न कंपल्सरी पेपरला येतो, बरेच वेळा आलेला आहे. गुढीपाडवा हा सण कोणत्या ह्याच्या येतो माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर 30चे दिवस कुठले आहेत, 31चे दिवस कुठले. मराठी महिन्यांबरोबरच इंग्रजी महिने सुद्धा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. टोटल इंग्रजी महिने किती आहेत, किती दिवसांचा एक आठवडा असतो, तर 7 दिवसांचा. आठवडे बाजार म्हणताना म्हणजे ह्या आठवड्यात भरला, समजा एखाद्या गावामध्ये गुरुवारचा बाजार भरतो, त्याच्या पुढच्या आठवड्यातच तो बाजार भरतो, मध्ये आधी भरतो का नाही, मग त्याला आपण काय म्हणतो? आठवडे बाजार म्हणतो. गावाकडे हा शब्द सहज वापरला जातो की आठवड्या बाजारात जायचं आहे, ह्या आठवड्यात बाजार आहे. आठवड्याचा बाजार म्हणजे बरोबर त्याच तारखेला, त्या तारखेला नाही, त्याच आठवड्यात, त्याच वाराला तो काय येत असतो? बाजार येत असतो. त्याला आपण काय म्हणतो? आठवडे बाजार. ह्याच्यावर आधारित तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न काय केले जातात, तर विचारले जातात. थँक्यू.